सावरकर प्रवर्तित हिंदुत्व प्रकरण 2. धाडसी आर्य लोकांची अगदी पहिली वसाहत सिंधू नदीच्या तीरावर होऊन त्यांनी आपल्या होमाचा पहिला अग्नी केव्हा जागृत केला याचा नक्की काल निर्णय करणे हे जरी हल्लीच्या पौर्वात्य संशोधनाच्या अवस्थेमध्ये धोक्याचे असले तरी हे मात्र निश्चित आहे की इजिप्त आणि बॅबिलोन येथील लोकांनी त्यांची भव्य संस्कृती उभारण्याच्या आधीच सिंधू नदीच्या पवित्र जलवीचीवरून सुगंधित यज्ञधूम वर्तुळाकार मंडळे घेत घेत वातावरणात विलीन होत होता व दर्याखोरी अंतस्फूर्तीने निघालेल्या वेदांच्या रुचांनी निनादित होत होती. अचाट साहसे करण्यास प्रवृत्त करणारे त्यांचे अलोट शौर्य व ब्रह्माचे गूढ उकलून काढण्यापर्यंत भरारी मारण्याची त्यांची विचारशक्ती या सर्वांच्या योगाने एका उदात्त आणि सनातन संस्कृतीचा पाया घालण्याचे महत्कार्य त्यांच्या हातून घडणार आहे हे तेव्हा स्पष्ट झाले होते. ज्या वेळेला आर्य लोकांनी त्यांच्या शेजारच्या भाईबंधांशी विशेषतः पारसिकांशी असलेला आपला संबंध तोडला त्यावेळी आर्य लोकांची वसाहत सप्त सिंधूंच्या शेवटच्या सीमेपर्यंत पसरली होती आणि त्यावेळीच त्यांची एक राष्ट्रीयत्वाची कल्पना प्रगल्भतेला पावली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी तिचे अधिष्ठान व नामकरण संस्कारही करून टाकले होते. सर्व भूभागावरून एखाद्या ज्ञानतंतूच्या जाळ्याप्रमाणे विखरून ज्या रुचिकर आणि अखंड सरितांनी आर्यांचे जीवन जणू संघटित केले त्या पूत आणि पावन सरितश्रेष्ठांबद्दलच्या कृतज्ञता बुद्धीने प्रेरित होऊन आर्यांनी साहजिकच स्वतःला सप्तसिंधू हे नाम धारण केले आणि याच नामाने जगातील अगदी पुराणतम व प्रथमचा ग्रंथ जो ऋग्वेद त्यामध्ये सर्व वेदकालीन भारताला संबोधित केले आहे. प्रामुख्याने शेतकरी असलेल्या आर्य लोकांना या सप्तसिंधूंबद्दल किती अलौकिक प्रेम आणि आदर वाटत असला पाहिजे याची आपल्यास योग्य ती कल्पना सहज करता येईल. आणि या सातही नद्यांमध्ये जी अधिराणीप्रमाणे शोभणारी सिंधू ती तर त्यांना एक राष्ट्रीयत्व व एक संस्कृती यांचे प्रत्यक्ष दिसणारे एक मूर्त स्वरूपच भासत असे. इमा आप शिवतमा इमा राष्ट्रस्य भेषजिः इमा राष्ट्रस्य वर्धनीर इमा राष्ट्रभृतोपमः. आर्य लोकांच्या पुढील दिग्विजयात त्यांना अशाच सुजला आणि सुफला सरितश्रेष्ठा लाभायच्या होत्या. परंतु या सप्त सिंधूबद्दल त्यांना जे अनिवार्य प्रेम व जो आदर वाटत असे तो ते कधीही विसरू शकले नाहीत. कारण याच सप्त सिंधूंनी त्यांना एक राष्ट्रीयत्वाच्या धाग्याने बांधून टाकून त्यांच्या पूर्वजांना राष्ट्रीयत्वाची व संस्कृतीची नौबत वाजवावयास समर्थ केले होते. अगदी आजच्या दिवसापर्यंत सुद्धा प्रत्येक सिंधू हिंदू तो कुठेही असला तरी कृतज्ञतापूर्वक अंतःकरणाने यांचे स्मरण करील व आपल्या अंतःकरणाला त्यांनी नवीन उत्साह व नवीन पावनता द्यावी अशी करुणा भाकील. इमं मे गंगे यमुने सरस्वती शुतुद्रिस्तोमं सचता परुष्ण्या असिक नाम रुद्वृद्धे वितस्तयार्जी किये शृणुह्या सुशोमया गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. हे लोक काही केवळ स्वतःलाच हिंदू म्हणून संबोधित होते असे नाही तर आमच्याजवळ असा निर्णायक पुरावा आहे की शेजारी असलेल्या देशाचे लोक सुद्धा निदान एका देशाचे लोक तरी त्यांना सप्तसिंधू याच नावाने ओळखत होते. संस्कृतमधील स हे अक्षर कधी कधी हिंदी अथवा हिंदी व्यतिरिक्तही इतर प्राकृत भाषातून ह मध्ये बदलले जाते. उदाहरणार्थ सप्त हा शब्द केवळ हिंदू प्राकृत भाषांमध्येच नव्हे तर युरोपियन भाषांमधून सुद्धा हप्त या शब्दात रूपांतर पावला आहे. आपल्याकडे सप्ताहाला आपण हप्ता असे म्हणतो. ह्याच सप्तचा हेप्टार्की ह्या शब्दात हप्त असा बदल झालाच आहे. संस्कृतमधला केसरी हा शब्द जुन्या हिंदीमध्ये केहरी असा होतो. त्याचप्रमाणे सरस्वतीचे रूपांतर पर्शियनमध्ये अरहवती व असुर यांचे अहुर असे होते. आणि अवेस्तामध्ये पुरातन पर्शिय लोकांनी आपले वेदकालीन सप्त सिंधू या नावाचे रूपांतर हप्त हिंदू असे केलेले प्रत्यक्ष आढळून येते. याप्रमाणे ऐतिहासिक कालाच्या अगदी अंधुक प्रभातकालीन प्रकाशात सुद्धा आपण सिंधूच्या अथवा
हिंदूच्या राष्ट्राचे रहिवासी होतो असे आढळून येते आणि ही गोष्ट आपल्या इकडील पुराणकालीन विद्वान लोकांनाही माहीत होती. भविष्य पुराणामध्ये सर्व म्लेच्छ भाषा संस्कृत भाषेपासून उत्पन्न झाल्या आहेत याबद्दल विवरण करीत असता हे वरील सत्य नमूद करून ठेवून पुढे म्हटले आहे की संस्कृतस्यैव वाणी तु भारतं वर्षमुह्यताम् अन्यखंडे गता सैव म्लेच्छा ह्या नंदिनो भवन पितृपैतर भ्राता च बादरः पतिरेव च सेतिसा यावनी भाषा यश्वश्चास्यस्तथा पुनः जानुस्थाने जैतुशब्दः सप्त सिन्धुस्तथैव च हप्त हिंदुर्यावनी च पुनर्ज्ञेया गुरुंडिका. याप्रमाणे पर्शियन लोक आपल्या वेदकालीन आर्यांना हिंदू म्हणूनच संबोधित असत हे आपल्याला कळले. त्याचप्रमाणे त्यावेळची भरभराटीला आलेली सर्व लांबलांबची राष्ट्रेही आपल्याला हिंदू म्हणूनच ओळखत असली पाहिजेत. कारण हे आपणास माहीत आहे की सामान्यतः एखाद्या परकीय राष्ट्राशी आपला परिचय झाला म्हणजे आपण ज्या राष्ट्रांच्या अथवा लोकांच्या मार्फत त्या राष्ट्राला ओळखू लागतो ती राष्ट्रे त्याला ज्या नावाने संबोधित असतात त्याच नावाने आपणही त्याला संबोधतो. इतकेच नव्हे तर प्रत्येक सप्त सिंधूंच्या टापूतील इतस्ततः पसरलेल्या मूळच्या रहिवाशांच्या जातीही आर्य लोकांना भाषाशास्त्रातील नियमाप्रमाणे त्यांच्या स्थानिक भाषेत हिंदू म्हणूनच संबोधित असल्या पाहिजेत. यापुढे जसजशा संस्कृत भाषेपासून प्राकृत भाषा उत्पन्न होऊ लागल्या तसतसे या सप्त सिंधूंच्या वंशजापैकी बहुतेक जण व आर्यांमध्ये मिसळून गेलेले अथवा एकमेकात शरीर संबंध होऊन उत्पन्न झालेले जे लोक ह्या सर्वांनी बाहेरील देशातील लोकांच्या संसर्गाशिवायही स्वतःला हिंदू म्हणवून घेतले असेल. कारण संस्कृतमधील स हा ज्याप्रमाणे परकीय भाषेत त्याचप्रमाणे हिंदी प्राकृत भाषांमध्येही ह मध्ये रूपांतरित होतो. म्हणून निस्संदेह असलेल्या लेखी पुराव्यावरून असे स्पष्ट होते की आपल्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या जातीला अगदी पाळण्यातले नाव म्हणून सप्त सिंधू अथवा हप्त हिंदू हेच नाव पसंत करून धारण केले आणि त्यावेळी ज्ञात असलेल्या सर्व जगालाही आपण सिंधू अथवा हिंदू याच नावाने माहीत होतो. आतापर्यंत फक्त लेखी पुराव्यांच्या आधारेच विवेचन करीत होतो, परंतु आता मधून मधून तर्काच्या प्रदेशात पाऊल टाकल्या वाचून आम्हाला राहावत नाही. आतापर्यंत आम्ही आर्यांच्या मूळ वस्तीस्थानाबद्दलच्या कोणत्याच सिद्धांतावर आमची मदार ठेवली नाही, परंतु जर पुष्कळांनी मान्य केलेल्या आर्यांनी हिंदुस्थानाबाहेरून हिंदुस्थानात प्रवेश केला या सिद्धांतावर विश्वास ठेवला तर अशी एक जिज्ञासा उत्पन्न होते की आर्य लोकांनी त्यांच्या ह्या नूतन आपल्या म्हटलेल्या घराला जी नावे दिली ती त्यांना कोठून सुचली असली पाहिजेत. ज्या वेळेस आपण एखादा नवीन देखावा पाहतो किंवा नवीन प्रदेश आक्रमण करतो त्यावेळी त्यांना आपण तेथील लोक ज्या नावांनी संबोधित असतील त्याच नावांनी बहुतेक अंशी संबोधू लागतो. हे सामान्यतः खरे नाही काय? आता पुष्कळ वेळेला नवीन देखाव्यांना आपण आपल्या जुन्या नावांच्या स्निग्ध स्मरणाने जुन्या स्थळांचीच नावे देतो हे खरे आहे. आणि विशेषतः जो प्रदेश अजून कसला गेला नाही व ज्यामध्ये लोकवस्ती अल्प आहे अशा अभिनव प्रदेशात हे अधिक रीतीने घडते. परंतु जेव्हा नवीन प्रदेशाला दिलेली नावे जुन्या प्रदेशात होती असे निस्संदेह रीतीने कोणी सिद्ध करून देईल तेव्हाच वरील कारण समाधानकारक ठरेल. व इतके झाले तरीही हे कोणाला नाकबूल करता येणार नाही की नवीन प्रदेशाला पूर्वीच्याच त्यांच्या नावांनी संबोधायचे ह्याच पद्धतीचे अधिक अवलंबन केले जाते. आपण आता हे निश्चयाने सांगू शकतो की सप्त सिंधूच्या प्रदेशात तुरळक का होईना परंतु इतस्ततः पसरलेल्या जातीची वस्ती होती. त्यापैकी काही जण या नवीन आलेल्या पाहुण्यांशी स्नेहभावाने वागत आणि त्यापैकी काही व्यक्ती तर आर्य लोकांना मार्गदर्शक झाल्या व ज्या प्रदेशाबद्दल आर्य लोकांना परकीय म्हणून काही माहिती नव्हती त्यांची नावे व त्यांचे विशेष त्यांनी आर्य लोकांना निवेदन केले. विद्याधरात सरो यक्षरक्षो गंधर्व किन्नरः यापैकी काही सर्वच सर्वस्वी आर्य लोकांशी शत्रुत्व करीत नव्हते, कारण पुष्कळ वेळेला त्यांच्या परोपकारीपणाचे व सद्वृत्तीचे वर्णन केलेले आढळते. यावरून हे शक्य दिसते की ह्या महानद्यांना जी नावे पूर्वी होती त्यापैकी बहुतेक नावे आर्य लोकांनी संस्कृत रूपे देऊन अंगीकृत केली असावीत.
या प्रकारची अनेक उदाहरणे पुढे जसजसे आर्य लोक या जातींना व त्यांच्या भाषांना आपल्यात मिसळून घेऊ लागले तसतशी दृष्टीस पडतात. उदाहरणार्थ पुढील शब्द पहा. शलकंटकटा मलय मिलिंद, अलसंदा म्हणजे अलेक्झांड्रिया, सुलू म्हणजे सेल्युकस इत्यादी. हे जर सर्व खरे आहे असे मानले तर महानदी सिंधू ही आपल्या देशाच्या मूळ रहिवाशांना हिंदू या नावाने माहीत होती व काही ठिकाणी संस्कृत भाषेत ह च्या ऐवजी स घालतात. या नियमाप्रमाणे आर्य लोकांनी आपल्या उच्चार विशेषान्वये त्याला सिंधू नामाभिधान दिले. याप्रमाणे हिंदू हे नाव या भूमीला व तिच्या रहिवाशांना इतक्या अगणित काळापासून प्राप्त झाले असले पाहिजे की वैदिक काळातले सिंधू हे नाव देखील त्या मानाने मागूनचे व त्यापासून उत्पन्न झालेले ठरते. जर सिंधू या नावाचा उगम ऐतिहासिक काळाच्या अंधुक संधी प्रकाशात सापडतो असे धरले तर हिंदू या शब्दाचा उगम ह्या अंधुक संधी प्रकाशाच्याही मागे इतक्या पुरातन काळापर्यंत जातो की तेथे दंतकथेचेही तीव्र टोक बोथट होते व तो काल निर्णय करणे अशक्य होऊन जाते. सिंधू अथवा हिंदू सारख्या धाडसी लोकांचे पराक्रम मग पुढे फक्त पंचनद किंवा पंजाब या प्रांतापुरतेच मर्यादित राहणे शक्य नव्हते. पंजाब पुढील मोठमोठाली सुपीक मैदाने कोणातरी अचाट उद्योग व सामर्थ्य असलेल्या लोकांना जणू काय आव्हान करीतच उभी होती. एका पाठीमागून एक अशा अनेक हिंदूंच्या टोळ्या आपल्या पंजाबच्या जन्मभूमीपासून निघाल्या व लवकरच त्यांनी जणू काय परमेश्वरानेच आपल्याला एक महत्कार्य नेमून दिले आहे अशा भावनेने त्या महत्कार्याचे पवित्र दर्शक म्हणून आपला यज्ञाग्नी घेऊन पुढे पसरलेला अगदी तुरळक वस्तीचा अफाट प्रदेश वसाहती करून त्यांनी व्यापून टाकला. त्यांनी अरण्ये कापली, शेती जिकडे तिकडे भरभराटीला आणली, शहरे वसवली, राज्ये उदयाला आणली आणि याप्रमाणे निसर्गनिर्मित तुमुल माजलेल्या रानास मानवी हस्ताचा स्पर्श करून त्यांचे स्वरूपच सगळे पालटून टाकले. परंतु ज्यावेळी ही वर वर्णन केलेली अचाट कृत्ये आर्य लोक करीत होते त्याच वेळी त्यांच्या स्वभाव धर्माला जुळेल व बदललेल्या परिस्थितीला अनुरूप होईल अशी एक लवचिक राज्यव्यवस्था ते निर्माण करीत होते. जसजसा काळ लोटत गेला तसतसे त्यांच्या नवीन वसाहतीमधले अंतर वाढत गेले आणि निरनिराळ्या उत्क्रांत जातीचे नवीन लोक त्यांच्या संस्कृतीमध्ये मिसळत चालले व निरनिराळ्या वसाहती आपल्या स्वतःच्याच राजकीय हितसंबंधाच्या दृष्टीने जीवन व्यापार करू लागल्या. नवीन नवीन संबंध जडू लागले व त्यामुळे जरी पूर्व ऋणानुबंध नष्ट झाले नाहीत तरी नवीन संबंध अधिक प्रबळ व चिरस्थायी होऊ लागून त्यामुळे जुन्या संस्कृतीची व जुन्या परंपरेची नावे मागे पडत गेली. काहींनी आपणास कुरु हे नाव धारण केले तर काहींनी काशी, विदेह, मगध अशी नावे धारण केली आणि त्यामुळे पूर्वीचे जुने सिंधू अथवा हिंदू हे नाव प्रथम दुय्यम बनून अखेर विस्मृत होऊन गेले. याचा अर्थ असा नाही की एक राष्ट्रीयत्वाची व एक संस्कृतीची भावना नष्ट झाली, परंतु त्या भावनेला दुसरी नावे व दुसरी स्वरूपे प्राप्त झाली व त्यापैकी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची निर्मिती म्हणजे चक्रवर्ती पदाची होय. शेवटी एक राष्ट्र व एक देश निर्माण करण्याचे जे महत्कार्य सिंधूंनी आपल्या पुढे ठेवले होते ती ज्यावेळी अयोध्येच्या वीर्यशाली राजपुत्राने श्री रामचंद्राने प्रत्यक्ष लंकेमध्ये विजयभराने प्रवेश केला व वस्तुतः हिमालयापासून तो दक्षिण समुद्राच्या सीमांतापर्यंत सर्व भूमी एकछत्री सत्तेखाली आणली त्यावेळी आपल्या भौगोलिक विस्ताराच्या दृष्टीने पूर्णतेला गेले. ज्या दिवशी प्रभू रामचंद्राने सोडलेला अश्वमेधातला विजय अश्व हा दशदिशांना फिरून अजय आणि अजिंक्य असा ठरून पुनरपी अयोध्येला परत आला व पराक्रमी पुरुषावतंस प्रभू रामचंद्राच्या साम्राज्य सिंहासनावर ज्यावेळी ते दिग्विजयी श्वेत साम्राज्य छत्र उघडले गेले त्याचप्रमाणे केवळ आर्यांच्या वंशातील भूपतींनीच नव्हे तर दक्षिणेतील देशाचे नृपती हनुमान, सुग्रीव, विभीषण यांनीही जेव्हा प्रेम निर्भरतेने प्रभू रामचंद्राचे साम्राज्यपद मान्य केले तोच दिवस आपल्या हिंदू जातीचा खरा जन्मदिन होय. हाच आपला खरा राष्ट्रीय दिन होय. कारण आर्य व अनार्य हे दोघेही एकत्र होऊन एका संघटित राष्ट्राचा त्या दिवशी जन्म झाला. या दिवशी रामचंद्रांच्या आधीच्या अनेक पिढ्यांच्या प्रयत्नास सफलता येऊन त्यांच्यावर यशाचा कळस चढला
व त्याने पुढील पिढ्यांना एक नवीन आणि संयुक्त ध्येय, एक संयुक्त निशाण व एक संयुक्त कार्य आखून दिले आणि याच्या मागून झालेल्या सर्व पिढ्यांनी तत्प्रित्यर्थ समजून अथवा न समजून अखंड झगडा चालवला व प्रसंगी प्राणसमर्पणही केले. संयुक्त एकजीव होण्याच्या कल्पनेला जर तिच्यातील सर्व अर्थ चटकन कळवणारे एखादे व्यापक नाव प्राप्त झाले तर त्या कल्पनेचा जोम वाढतो. आर्यावर्त अथवा ब्रह्मवर्त हे शब्द जी संयुक्त बनण्याची क्रिया थेट सिंधू नदापासून आ समुद्र भूभागावर सुरू झाली होती आणि जिचा उद्देश एक राष्ट्र निर्माण करणे हा होता, त्याचे यथार्थ स्वरूप दर्शवण्याला अपुरे पडू लागतात. आर्यावर्त याची व्याख्या त्यावेळच्या पुराण लेखकांनी हिमालयापासून विंध्य पर्वतापर्यंत पसरलेला प्रदेश अशीच केली आहे. आर्यावर्त पुण्यभूमीर मध्यम विंध्य हिमालयो. ही व्याख्या व हे नाव त्यावेळच्या अस्तित्वात असलेल्या परिस्थितीला सर्वस्वी युक्त होते व त्यावेळच्या परिस्थितीला ते लागू होते. एवढ्याच करिता ज्यावेळी आर्य आणि अनार्य लोक यांच्या संमिश्रणाने बनलेल्या आणि विंध्य पर्वताच्या निमुळत्या शिखराच्या पलीकडे दूरवर प्रदेशात ज्यांनी आपली संस्कृती, आपले साम्राज्य प्रस्थापित केले होते, त्या संयुक्त जातीला ते नाव पूर्णार्थदर्शक होण्यास अपुरे पडले. याप्रमाणे विस्तार पावलेल्या राष्ट्राला तत्सदृश नामाभिधान शोधून काढण्याचे आवश्यक कार्य ज्यावेळी भरतवंश सर्व जगावर राजसत्ता चालवू लागला त्यावेळी अंशतः तडीला गेले. हा भरत कोण होता? तो वेदकालीन होता की दौष्यंती भरत होता? याविषयी कोणत्याही तऱ्हेने तर्कवितर्क करीत न बसता अथवा त्याने कोणत्या वेळी राज्य केले याबद्दलही कालनिर्णयाच्या खटपटीत न पडता तूर्त आपण फक्त इतकेच ध्यानात ठेवले तर पुरे आहे की आर्यावर्तात आणि दक्षिणापथ या प्रदेशात राहणाऱ्या सर्व लोकांनी त्याचे नाव स्वीकृत केले. इतकेच नव्हे तर आपल्या मातृभूमीला व आपल्या संस्कृतीप्रमाणे बनलेल्या साम्राज्याला त्याचेच नाव देण्यात त्यांना धन्यता वाटली. याप्रमाणे दक्षिणेच्या बाजूला जसजसे क्षितिज वाढू लागले तसतसा साहजिकच या संस्कृतीचा केंद्रबिंदू सप्तसिंधूतून बदलून गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये येऊन बसला व सप्तसिंधू, आर्यावर्त किंवा दक्षिणापथ ही नावे बदलून जाऊन त्याच्या जागी अधिक भव्य असे भरतखंड हे नाव प्राप्त झाले व या नावात एकदम हिमाचलापासून तो थेट समुद्रापर्यंतचा प्रदेश समाविष्ट होऊ लागला. हेच सत्य त्यावेळच्या मोठमोठ्या विचारी लोकांच्या मनामध्ये ही सर्व व्यापक कल्पना जेव्हा प्रथम उद्भवू लागली त्यावेळी त्यांनी केलेल्या आपल्या राष्ट्राच्या व्याख्येवरूनही अगदी स्पष्ट होते. विष्णू पुराणामध्ये केलेल्या संक्षिप्त व्याख्येहून अधिक सुंदर व्याख्या आपल्याला कुठेही मिळणार नाही. ती व्याख्या अशी: उत्तरयत समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम वर्षम तद् भारतम नाम भारती यत्र संतती. तरी पण हे नवे भारतवर्ष हे नाव आपल्या मूळच्या सिंधू अथवा हिंदू या नावाला काही अजिबात नष्ट करू शकले नाही किंवा त्याच्या योगाने ज्या सरितश्रेष्ठा सिंधू नदीच्या वक्षस्थलावर आपल्या मूळ पूर्वजांनी आणि आपल्या अखिल जातींनी जीवन दुग्धाचे यथेच्छ पान केले तिच्यावरचे अनिवार्य प्रेमही आपण विसरू शकलो नाही. सिंधू नदीच्या तीरातीराने पसरलेल्या सरहद्दीवरचा आपला प्रदेश अजूनही सिंधू राष्ट्र याच पुराण नावाला चिकटून आहे आणि आपल्या सर्व संस्कृत वाङ्मयामध्ये सिंधू सव्वीर हे आपल्या राजकीय संघटनेचे मूलभूत आणि महत्त्वाचे घटक याच दृष्टीने उल्लेखले जातात. भारतीय महायुद्धात सिंधू सव्वीराचा राजा हा प्रामुख्याने दिसून येतो व तो भरताचा निकटवर्ती संबंधी होता असा उल्लेख आढळतो. सिंधू राष्ट्राच्या सीमा जरी वेळोवेळी बदलत गेल्या तरी ते बोलत असलेली भाषा मात्र त्यांना त्याही वेळेला व हल्लीही ती एक स्वतंत्र जाती आहे हे सिद्ध करते. मुलतानपासून तो थेट खाली समुद्रापर्यंत जी सिंधी या नावाची भाषा बोलली जाते त्यापासून हे निश्चितपणाने सिद्ध होते की ते लोक भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या आपल्या हिंदी लोकांचेच एक अंशभूत घटक आहेत. खुद्द हिंदुस्थानामध्ये जरी आपले मूळचे राष्ट्रीय नाव भरतखंड या नावाने लुप्तप्राय केले तरी परदेशातील लोकांनी या बदललेल्या नावाकडे मुळीच लक्ष दिले नाही आणि त्यातही आपल्या सरहद्दीवरच्या प्रांताचे जुने नावच कायम राहिल्याने शेजारच्या पारशी, ज्यू, ग्रीक
व इतर लोकांनी आपल्याला आपल्या जुन्या सिंधू अथवा हिंदू या नावाने संबोधण्याचे कायम ठेवले. त्यांनी सिंधू अथवा हिंदू हे नाव फक्त पूर्वीप्रमाणे सिंधू नदीच्या भागालाच काही मर्यादित करून ठेवले नाही, तर ज्या ज्या ठिकाणी पूर्वीच्या सिंधूंनी जाऊन वसाहती केल्या व वाढवल्या त्या सर्व राष्ट्राला त्यांनी ते पूर्वीचेच नाव कायम केले. अव्हेस्ताकालीन पारशी लोक आपल्याला हिंदू म्हणूनच ओळखतात. ग्रीक लोकही उच्चारातील कठोर शब्द गाळून इंडोज असे संबोधू लागले. याच ग्रीक लोकांचे अनुकरण करून जवळजवळ सर्व युरोप व तदनंतर अमेरिका ही हिंदू किंवा इंडियन याच नावाने आपल्याला उल्लेखू लागली. प्रत्यक्ष आपल्यामध्ये येऊन इतके दिवस राहिलेला UN संघही आपणाला शिंतू अथवा हिंदू असेच नेहमी म्हणतो. पर्शियन लोक मात्र अफगाणिस्तानाला श्वेत भारत असे म्हणत असत. परंतु असली थोडीशी उदाहरणे जर वगळली तर बहुतेक कोणतेही परकीय लोक आपले मूळचे नाव विसरले नव्हते व भारत हे नूतन नावही त्यांनी ग्रहण केले नव्हते. थेट आज तागायत सर्व जग आपल्याला हिंदू याच नावाने ओळखते व आपल्या देशाला हिंदुस्थान असेच म्हणते. जणू काय ज्यांनी प्रथम या नावाची स्वतः करता पसंती केली त्या आपल्या वेदकालीन पूर्वजांच्या इच्छेला मान देण्याकरताच अखिल जगत आपणाला त्याच नावाने संबोधित आले आहे. परंतु कोणाचेही नामाभिधान हे स्वतःच्या आवडीवर इतकेसे अवलंबून राहत नाही, तर ते सामान्यतः इतर लोकांना काय म्हणावेसे वाटते यावरच अवलंबून असते. वास्तविक पाहता नाव हे केवळ याच करता अस्तित्वात येते. स्वात्मता ही आपल्याला अवाक रीतीने व कोणत्याही नावा वाचून इतकेच नव्हे तर कोणत्याही आकारा वाचून ज्ञात होत असते. परंतु स्वात्मतेचा ज्या वेळी परकीयत्वाशी संबंध किंवा विरोध येतो त्याच वेळी फक्त जर हिला इतर वस्तूंबरोबर व्यवहार करण्याची जरूर असेल अथवा इतर हिच्याशी व्यवहार करण्याचा आग्रह धरतील तर नामनिर्देशाची आवश्यकता उत्पन्न होते. दोघांनीच खेळता येण्यासारख्या खेळाप्रमाणेच ही गोष्ट आहे. सर्व जगाची जर अशी इच्छा असेल की एखाद्या विवक्षित शिक्षकाला अथवा विनोदी गृहस्थाला अष्टावक्र अथवा मुल्ला दो प्याजा असे म्हणायचे, तर मग त्याच्या आवडीनावडीचा प्रश्न शिल्लक न राहता तो बहुतेक त्याच नावाने संबोधला जातो. जगाने पसंत केलेले नाव जर आपल्या आवडीच्या अगदीच विरुद्ध नसेल तर आपण पसंत केलेल्या सर्व नावांना ते मागे टाकण्याचाच अधिक संभव असतो. उदाहरणार्थ पागे, मुजुमदार, पेशवे हे शब्द पहावे. परंतु सर्व जगाने जर असे एखादे नाव शोधून काढले की जे आपल्या पूर्व वैभवाचे किंवा प्रेमाचे निदर्शक आहे, तर मग असे नाव इतर नावांपेक्षा जास्त प्रचारात येते. इतकेच नव्हे तर तेच इतर नावापेक्षा अधिक चिरंतन होते. या नियमाने व ज्या परिस्थितीने प्रथम जगाशी आपला संबंध आणला व मग त्याच्याशी भयंकर झगडा सुरू झाला, त्या परिस्थितीने आपले हिंदू हे नामाभिधान पुन्हा एकदा इतक्या प्रामुख्याने प्रस्थापित केले की त्या योगाने आपले अत्यंत प्रिय असलेले भरतखंड हे नाव सुद्धा मागे पडले.